नवरात्रोत्सवानिमित्त आपण जाणून घेत आहोत देवीच्या 3.5 शक्तिपीठांच्या आख्यायिका आणि महती। त्यामध्ये आज आपण देवीच्या 3ऱ्या पूर्ण पीठाबद्दल जाणून घेणार आहोत। कोल्हापूरची महालक्ष्मी, त्यानंतर तुळजापूरची तुळजाभवानी, तर आता 3.5 शक्तिपीठांमध्ये 3रं पूर्ण पीठ आहे ते म्हणजे माहूरची रेणुका देवी। काय आहे या देवीची आख्यायिका आणि महती पाहूयात। नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी डोंगर माथ्यावर या देवीचं मंदिर वसलेलं आहे। असं म्हणतात की हे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजांनी बांधलं होतं। डोंगरावर असलेलं हे मंदिर टेकडी प्रकारातील किल्ला आहे, ज्याला रामगड किल्ला म्हणूनही ओळखलं जातं। या ठिकाणी कोरीव काम केलेल्या काही गुहा आहेत। त्याचबरोबर रेणुका माता ही भगवान परशुराम यांची आई आहे। त्यामुळे या डोंगरावर देवीसह परशुराम, दत्तात्रय, अनुसया माता, कालिका माता यांची देखील मंदिरं आहेत। येथील भक्त असं मानतात की भगवान दत्तात्रय याच ठिकाणी जन्मले होते। तर या देवीची आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला। तिचं नाव रेणू होतं। नंतर या रेणूचं लग्न शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या जमदग्नी ऋषी यांच्याशी झालं। जमदग्नी ऋषी आश्रमात शिष्यांना शिकवत, तर पुढे विष्णूचा 6वा अवतार असणाऱ्या भगवान परशुरामांचा जमदग्नी आणि रेणूच्या पोटी जन्म झाला। परशुराम पराक्रमी होते, तर याच आश्रमात सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू ही गाय होती। ही गाय राजा सहस्र अर्जुनाने मागितली, पण ऋषींनी त्यांना दिली नाही। त्यावेळी परशुराम आश्रमात नाही याचा फायदा घेत सहस्र अर्जुनाने आश्रमावर हल्ला करत जमदग्नींना ठार करत कामधेनू ही गाय पळवली। तर परशुराम आश्रमात आल्यावर त्याने हा प्रकार पाहिला आणि क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली। तसेच आपल्या पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून कावडीमध्ये जमदग्नींचं पार्थिव आणि माता रेणुकेला बसवत तो रानमाळ भटकत होता। त्यावेळी तो माहूरगडावर आला। येथे दत्तात्रयांनी त्याला भूमी दाखवली। येथे परशुरामाने बाण मारून मातृतीर्थ आणि सर्व तीर्थ निर्माण केलं। स्नान घालून जमदग्नींवर अंत्यसंस्कार केले। दत्तात्रयांनी या सर्व विधींचं पौरोहित्य केलं। माता रेणुका देखील यावेळी सती गेली। मात्र परशुरामाला रेणुकीची आठवण येऊ लागली। तेव्हा एक आकाशवाणी झाली। त्यात सांगितलं की तुझी आई जमिनीतून वर येत आहे, तुला ती दर्शन देईल, फक्त तू मागे बघू नको। मात्र परशुरामाने मागे बघितलेच, तेव्हा रेणुका मातेचा केवळ चेहराच जमिनीतून वर आला होता। त्यामुळे आजही रेणुका देवीची केवळ तांदळातल्या रूपातल्या मुखाचीच पूजा केली जाते, अशी या देवीची आख्यायिका सांगितली जाते। परशुरामाला या डोंगरावर मातेचं दर्शन झालं म्हणून या डोंगराला मातापूर असंही म्हटलं जातं। तर शेजारच्याच आंध्र प्रदेश राज्यामध्ये ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे अपभ्रंश होऊन ते माहूर झालं। तर मंडळी, ही होती माहूरच्या रेणुकीची म्हणजे 3.5 शक्तिपीठातील एका शक्तिपीठाची आख्यायिका। पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ पुढच्या पीठाबद्दल।